नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता अतिवृष्टी नुकसान भरपाई, त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस, त्यानंतर ढगफुटी, असे विविध कारणामुळे काही शेतकऱ्यांची काही पिकं वाहून गेलेली आहेत, विहिरी वगैरे बुजलेल्या आहेत, पशुधन वाहून गेलेलं आहे, घरं वगैरे मोडलेले आहेत, पावसाने पडलेले आहेत, पडझड झालेली आहे, वाहून गेलेले आहेत आणि काहींच्या जमिनी वगैरे वाहून गेलेल्या आहेत, त्यातले पिकं वगैरे कोमजून गेलेले आहेत, सोयाबीनसुद्धा कुजून गेलेली आहे. त्यानंतर कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. असे विविध कारणाने काय झालेलं आहे, शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि त्यामध्ये शासनाने काय केलं होतं की 18,500 ची घोषणा केली होती हेक्टरी, आणि 3 एकर हेक्टरपर्यंत मर्यादा दिली होती. तसं काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही. कारण तुटपुंजी रक्कम आहे का नाही, त्याच्यातून शेतकऱ्यांचं काहीही होणार नाही, काहीच नुकसान भरून निघणार नाही असं म्हणावं लागेल. कारण 18,500 ची घोषणा केली आणि एकरी 3,000 रुपये 3 एकरापर्यंत 1 हेक्टरपर्यंत काय झालेलं आहे, खात्यावर पडलेलं आहे. म्हणजे घोषणा केली वेगळी आणि शासनाने दिलं काय आहे, वेगळ्या पद्धतीने अनुदान दिलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या हातामध्ये काय झालेली आहे, निराशा काय झालेली आहे, निराशाच हाती आलेली आहे, असं निराश झालेला आहे असं म्हणावं लागेल शेतकरी. कारण शासन घोषणा करतं एक, देतं एक, ऐका नाही, शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा होती किती, सगळं काय आहे हा गोंधळ आहे. शेतकऱ्यांना काय करावं लागतं, हा सगळा सहन करावं लागतं असं म्हणावं लागेल. अतिवृष्टी नुकसान भरपाई, अतिवृष्टी असेल, ह्या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यातून पुन्हा तुटपुंजी रक्कम शासन काय करतं, शेतकऱ्याची हवाली करतं आणि मोकळं होतं असं म्हणावं लागेल. कारण घोषणा केली 18,500 ची आणि आलं हातामध्ये 3,000 रुपये एकराप्रमाणे, अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. बघा इतर गोष्टीमध्ये बघा, आता बाकीच्याला भरपूर मोठ्या प्रमाणावर खर्च करतंय, कंपन्यावाल्याचं असेल, लाखो रुपयाचे, कोट्यावधी रुपयाचे कर्ज त्यांनी काय केलेले आहेत, माफ केलेले आहेत आणि त्यांचे शेतकऱ्यापाशीच सर्व काही गोष्टी येतात. शेतकऱ्याचंच काय हे, शेतकऱ्यापाशीच त्यांना पैसे नसतात शेतकऱ्यांचे कर्ज वगैरे माफी करायला, त्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान द्यायला घोषणा करतात वेगळी, देतात वेगळंच. असं काय आहे, अशी म्हणजे अवस्था काय झालेली आहे, शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे. कारण कर्जमाफीची असेल, अतिवृष्टीची असेल, त्यानंतर पीक विमा असेल, अशा विविध प्रकारचं शेतकऱ्याच्या हातामध्ये काय नाही, तुटपुंजी रक्कम काय होते, निर्माण होते. कारण सगळ्या काही गोष्टी करून घेतं शासन आणि उगाच थोडी रक्कम देतं, ई पीक पाणी म्हणा, असं सगळ्या काही गोष्टी, पंचनामे वगैरे सगळं काही करून घेतं आणि तुटपुंजी रक्कम शेतकऱ्याच्या हवाली करतं आणि तेवढ्यातच खुश राहावं लागतं शेतकऱ्यांना. आणि कंपन्यावाल्याचे कोट्यावधी करोडो रुपये काय केले जातात, माफ केले जातात. त्यांना आंदोलन करायची गरज नाही, त्यांना KYC करायची गरज नाही, त्यांना फार्मर ID काढायची गरज नाही, त्यांना काय आधार कार्ड, बँक पासबुकची जमा करायची गरज नाही. असं सर्व काही शासन काय करत आहे, राबवत आहे. आणि शेतकऱ्याला तर भलतेच नियम, फार्मर ID काढा, आहे का नाही, आधार नंबर, बँक पासबुक, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर KYC वगैरे, नंतर मग खात्यात पैसे, खात्या आधारला लिंक पाहिजे, असे विविध कारण शेतकऱ्यांना काय केले जातात, लावले जातात आणि तुटपुंजी रक्कम शेतकऱ्याच्या हवाली केली जाते. बघा आता शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होऊन सुद्धा 3,000 रुपये प्रति एकराप्रमाणे काय केलेले आहे, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे. काहीला 1,700, 1,600, 3,000, 2,500, ऐक ना, अशीच रक्कम काय झालेली आहे, शेतकऱ्यांच्याला जमा झालेली आहे. 3,000 रुपये प्रति हेक्टर. म्हणजे शासनाने काय केलेलं आहे, शेतकऱ्यांचं फसवल्यासारखं झालेलं आहे. शेतकऱ्याच्या हातामध्ये एक नुसता भोपळा आलेला आहे असंच म्हणावं लागेल. काहीही नाही. घोषणा तर खूप मोठमोठ्याल्या, नियम अटी खूप मोठाले, पंचनामे करा, असं करा, तसं करा. मग मुख्यमंत्री महोदयाचं पार बांधावर जाऊन सगळं काय पंचनामे वगैरे करत होते, पाहणी करत होते आणि तुटपुंजी रक्कम काय केलेली आहे, शेतकऱ्याच्या हवाली केलेली आहे. शेतकऱ्याचं ह्यातून काहीही नुकसान भरून निघणार नाही. 3,000 रुपये एकराप्रमाणे जर दिलं तर 3,000त सरकीच्या कपाशीच्या 2 पिशा सुद्धा, 2 ते 3 पिशा सुद्धा येत नाहीत. आणि बाकीचं तर सोडाच, मशागतीचा त्याचा विषय तर लांबच राहिला. बघा तुटपुंजी रक्कम, एक भोपळा शेतकऱ्याच्या हातामध्ये दिलेला आहे. शेतकऱ्याच्या पदरी फक्त काय झालेली आहे, फक्त आणि फक्त निराशाच पदरी पडलेली आहे. पाहिजे तेवढं अनुदान वगैरे जशी घोषणा केली ते काहीही शेतकऱ्याच्या पदरात पडलेलं नाही. शेतकऱ्याला काय झालेलं आहे, शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे आणि सर्व गोष्टीला, सगळ्या आपत्तीला शेतकऱ्याला काय करावं लागतं, तोंड द्यावं लागतं. धन्यवाद.